नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ हा नवनाथांपैकी एक असणाऱ्या गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्याविषयी आहे। तर सगळ्यांना माहिती आहे की आज 14 नोव्हेंबर रोजी ओम चैतन्य श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि हा प्रकट दिन सोहळा जागोजागी अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर यांचा जन्म कसा झाला, कुठे झाला याची सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, कारण बऱ्याच ठिकाणी आता नवनाथांची पारायणे केली जातात, त्याचबरोबर पोथ्या लावल्या जातात आणि आता टीव्हीवरती सुद्धा सिरियल आहे छान गाथा नवनाथांची म्हणून। ती जर तुम्ही सुरुवातीपासून पाहत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा नवनाथांच्या ज्या काही किमया आहेत किंवा काय काय गोष्टी घडल्या, कशा घडल्या हे कळून जाईल। तर असो, थोडक्यात मी सांगते। आता नवनाथांपैकी पहिले नाथ जे आहेत मच्छिंद्रनाथ, तर ते भिक्षा मागत असताना एका स्त्रीच्या घरी जातात भिक्षेसाठी आणि ती स्त्री तिच्या म्हणजे तिला संतती नसते, तर तिची इच्छा असते की तिला संतती प्राप्ती व्हावी अशी। तर भिक्षा देत असताना ती तिची इच्छा मच्छिंद्रनाथांना बोलून दाखवते आणि नाथ तिला आपल्या म्हणजे झोळीतून भस्म देतात, उदी देतात तिला आणि सांगतात की नाही का की ही प्राशन केल्यानंतर तुला पुत्ररत्न प्राप्त होईल आणि मी 12 वर्षांनी येईल तेव्हा त्याला नक्की भेटेल। तर अशा पद्धतीने त्या बाईला खूप आनंद होतो आणि ती काय करते, आनंदाच्या भारत म्हणजे मग शेजारच्या जे काही शेजारी लेडीज वगैरे असतात ते त्यांना सांगते। तर त्या लेडीज ज्या असतात शेजारच्या, तर त्या बाया हसायला लागतात आणि मग त्यामुळे ती काय करते, ती प्राशन न करतात तो भस्म जो अंगारा त्यांनी दिलेला असतो तर ती उकंड्यावर फेकून देते, जिथे आपण शेणाचा म्हणजे ढिगारा वगैरे असतो त्या ठिकाणी। 12 वर्षानंतर ज्यावेळी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी येतात आणि त्यांना मुलाबद्दल चौकशी करतात की माई मी तुला अशा प्रकारची उदी दिली होती, तर तो मुलगा कुठे आहे, तर ती झालेला सगळा प्रकार त्यांना सांगते आणि मच्छिंद्रनाथ अगदी त्यांना म्हणजे एकदम असं त्यांना अशी तळतळ वाटते किंवा नाही का त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात की मला दाखव तू कुठं कोणत्या ठिकाणी ती उदी टाकली होती। अशा पद्धतीने ते मग त्या ठिकाणी जातात आणि तिथे मोठा असा शेणाचा गौरीचा वगैरे ढिगारा असतो आणि त्या ठिकाणी ते गोरक्षनाथांना आवाज देतात आणि त्या गौरी भस्मातून गोरक्षनाथ प्रकट होतात। तर असा आजच्या दिवसाची ही आख्यायिका आहे। तर या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी आमच्या अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या मांजरसुबा गावातील गोरक्षनाथ गडाचा हा व्हिडिओ टाकला आहे। तर अगदी नगरपासून जवळ एक 10 ते 15 किलोमीटरवरती हा गड आहे आणि या ठिकाणी गोरक्षनाथांनी खूप वर्ष वास्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर गोरक्षनाथ किमयागार हा ग्रंथसुद्धा त्यांनी या ठिकाणी लिहिला असं म्हटलं जातं आणि श्रावणमध्ये इतर वेळीसुद्धा गुरुवारी, शनिवारी, अमावस्येला या ठिकाणी भरपूर गर्दी असते। तर आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी, जास्त गर्दी नव्हती त्यावेळी आणि बरंचसं काम आता जीर्णोद्धार मंदिराचं केलेलं आहे, त्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटतं। मूर्ती तुम्ही पाहिली तर मस्त काळ्या पाषाणातली आहे आणि परिसराचं वातावरणसुद्धा मंदिराचं जे आहे ते खूप रम्य आहे आणि मनाला प्रसन्न करणार आहे। तर तुम्ही कधी जर नगरमध्ये आलात आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्की एकदा तुम्ही या गोरक्षनाथ गडाला भेट द्या आणि तुम्हाला मंदिर कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर श्री गोरक्षनाथ महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।